या चारही भावंडाचे आजोबा गोविंदपंत आणि मीराबाई यांचे पुत्र सुपुत्र विठ्ठलपंत फार मोठी साधना केली आणि बहिणीनाथाच्या कृपेनेच त्याला विठ्ठलपंत पुत्ररूपाने प्राप्त झाले आणि त्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी हे चार रत्न जगताच्या उद्धाराकरता जगताचं कल्याण करण्याकरता या भूतलावर अवतीर्ण झाले आणि या चारही भावंडाचा जो येण्याचा इतिहास आहे तो या बीड नगरी सोबत संबंध जोडणार आहे. म्हणून बीड नगरीमध्ये मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याचं स्वागत एवढ्या उत्साहात केलं जाते. आपण पाहतो बऱ्याच वेळेस शहर फिरत आलो, बऱ्याच शहरातून पालखी सोहळ्याचं आगमन झालं, पण जो जिव्हाळा, जी आत्मीयता, जे प्रेम बीड नगरीमध्ये, बीड शहरामध्ये आपल्या सर्व वारकऱ्यांना जी अनुभूती येते, बाकी येत नाही असं नाही आहे, परंतु बीड नगरीचं काही प्रेम आहे का? तसा मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत या पवित्र बिंदुसरा मातेच्या पुण्य पावन तटावर त्यांनी समाधी घ्यावी आणि आईसाहेब प्रत्यक्ष रूपात जेव्हा आपल्या आजोबाच्या भूमीमध्ये येतात तर आजोबांना देखील काही आजोबाच्या भूमीत वेगळं चैतन्य संचरते. हा मुक्ताबाईच्या येण्यानं या भूमीत काही वेगळ्या चैतन्याचा संचार होतो. अशी असणारी पवित्र पावन भूमी, या पवित्र पावन भूमीमध्ये आईसाहेबांचा पालखी सोहळा विसावलेला आहे आणि आईसाहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये दररोज असणारी तळावरची आपल्या पालखी सोहळ्यातील असणारी ही सेवा, आदरणीय आपले पालखी सोहळा प्रमुख ज्यांना आपण सर्व श्रद्धास्थान मानतो असे आमचे परम आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण मान्य वाटणार नंतर वाटा झाल्यावर गुरुवर्य महाराज श्रींच्या आज्ञेने आजची सवय माझ्या वाट्याला प्राप्त झाली आणि महाराजांनी वेळेवर आज्ञा केली की महाराज आज निवृत्तीनाथ दादांचा समाधी सोहळा आहे आणि म्हणून आजची कीर्तन जेव्हा महाराज वेळेवर जाहीर करतात, कोणाच्या नावाचा काही उल्लेख नसतो. जेव्हा कीर्तन आपली आरती झाली की आरती झाल्यानंतर कीर्तन जाहीर होते वा कोणाचं मी निश्चिंत होतो म्हटलं आपलं काही कीर्तन नसेल. आता बरीच एका ओणी एकापेक्षा एक विद्वान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य, मृदंगाचार्य, सुप्रसिद्ध कीर्तनकार सर्व एक एक मंडळी या ठिकाणी एका ओणी बळीने अशी सर्व मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहे आणि या मंडळी समोर आपण काय सांगावं, काय बोलावं तरी देखील महाराष्ट्राची आज्ञा झाली आणि त्यांची आज्ञा मोडता येत नाही. कारण महाराज सांगतात की ती आज्ञा पालन करावीच लागते. सेवके सांगितले करावे ते जे ऋतूपण आई साहेबांच्या पालखी सोहळ्यातली सेवा म्हणजे काही आपली ज्ञानाची प्रगल्भता दाखवावी किंवा फार मोठं ज्ञान सांगावं याच्याकरता नाही. मुक्ताबाई समोरची सेवा ही सेवा म्हणून आहे आणि माणसाने मी फार मोठा विद्वान आहे हा अहंकार म्हणूनही आई साहेबांसमोर कधी सेवा करतो. एक प्रेम म्हणून सेवा म्हणून इथलं आजचं कीर्तन आहे आणि म्हणून ही माझ्या वाट्याला आलेली आजची सेवा आई साहेबांच्या तळावरची असणारी सेवा काय अहो भाग्य. महाराज सांगतात तुका म्हणे मज न घडता सेवा. काही सेवा नसताना माझ्या जीवनात तेवढी सेवाही घडली नाही, परंतु ती न घडलेली असताना देखील आलिया कपाळा थोडे बहु माझ्या वाट्याला थोडस भाग्य आणि महाराष्ट्राच्या आज्ञेने या ठिकाणी आई साहेबांच्या समोर आज निवृत्तीनाथ दादांच्या समाधी उत्सवाची सेवा, त्या उत्सवाची सेवा महाराष्ट्राच्या आज्ञेने मला प्राप्त झाली आणि कोणता अभंग घ्यावा, काय बोलावं, म्हणून त्या समाधी प्रसंगाचाच महिमा वर्णन करावा. त्या संताच्या समाधीचं जर श्रवण केलं तर काय फळ तुम्हाला मिळते, त्या संताच्या समाधीचा काय महिमा आहे याचं चिंतन नामदेवराय या अभंगातून संतांच्या समाधीच्या प्रसंगाच्या श्रवणाचं समाधीचा महिमा या अभंगातून वर्णन करतायत. विठ्ठल विठ्ठल